ते चालू राहणार. हे सगळे विरोधक त्यामध्ये काय जे काय पूर्वी त्यांनी खोडा घातला, म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे. पण 5 हप्ते तेवढ्यात गेले, 6 हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले, कोर्टातही गेले, कोर्टाने त्यांना हाकललं. मग जसं की आपण बघितलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे त्याचा उल्लेख केलेला आहे की ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही, ही योजना अशीच चालू राहणार आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो म्हणजे काही लाडकी बहिणीचे जे पैसे आहे ते सरकार पुन्हा वापस घेणार आहे. तर नेमकी काय आहे ही बातमी त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आणि त्यानंतर आपला जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता आपल्याला कधीपर्यंत भेटू शकतो त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. बघा, निकषातनं बसणाऱ्या लाडक्या बहिणीनं स्वतःहून माघार घ्या, पैसे भरा, महिला बाल कल्याणाची सूचना. तर बघा इथे काय सांगितलेलं आहे की ज्या महिला निकषात बसत नाही अशा महिलांनी काय करायचे की स्वतःहून जे पैसे आहे ते पैसे भरून द्यायचे, अशा सूचना जे महिलांनी बाल कल्याण हा विभाग आहे त्यांनी या सूचना दिलेल्या आहेत. तर काय आहे संपूर्ण जी माहिती आहे ती आता आपण इथे बघणार आहोत. बघा, ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे घ्यावे, अन्यथा दंडासह रक्कम वसूल केली जाईल, अशी वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केले आहे. तर बघा, जे माजी मंत्री आहे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे ते काय सांगितलेलं आहे की ज्या महिला योजनेच्या निकषात नियमात बसत नाही अशा महिलांनी काय करायचं की स्वतःहून त्याचे जे नाव आहे ती मागं घ्यायची आहे. आणि जर त्यांनी असं नाही केलं तर तुम्हाला जी दंडासह जी रक्कम आहे ती वसूल केली जाईल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहे या लाडक्या बहिणीचे ज्या लाभार्थी अशा महिलांमध्ये आता खळबळ उडाली आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. बघा, ज्या महिला निकषात बसत नाही अशा महिलांची संख्या ही खूप जास्त आहे. आणि त्यामुळे निकषात न बसणाऱ्या बहिणींनी योजनेतून नाव कमी करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि महिला बाल कल्याण विभागाच्या लेखा शीर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी केलेली आहे. तर बघा, ज्या महिला निकषात बसत नाही त्यांनी स्वतः काय करायचं की पुढाकार घ्यायचा आहे आणि महिला आणि बाल कल्याण विभागाची जी लेखा शीर्ष आहे इथे पैसे भरायचे आहे, अशा सूचना महिला आणि बाल विभागाचे जे सचिव आहे अनुप कुमार यांनी अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांना आता खाते लागण्याची स्पष्टपणे ते समजत आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबरच्या मध्यापर्यंत निधी वितरित करण्यात आलेला नव्हता. तर बघा, काय झालेलं होतं की जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला 15 डिसेंबरपर्यंत सुद्धा आला नव्हता. त्यामुळे योजनेतील निकषात न बसणाऱ्या बहिणींची तपासणी करण्यात येणार असल्याची चर्चेनं वेग आलेला होता. तर बघा, यामुळे काय झालेलं होतं की ज्या महिला या योजनेच्या निकषात नियमात बसत नाही अशा बहिणीची तपासणी करण्यात येणार असलेल्या पहिले चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणीची तपासणी होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. बघा, पण काय झालं होतं तेव्हा जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे ते सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणीची कोणतीही ती तपासणी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे ते सांगितलेलं होतं. ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे घ्यावे, अन्यथा दंडासह रक्कम वसूल केली जाईल, असं वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केलं होतं. बघा, पण त्यानंतर काय झालं होतं की जे माजी मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी असं वक्तव्य केलेलं होतं की ज्या महिला इथे त्यांच्या नियमात बसत नाही, निकषात बसत नाही अशा महिलांनी स्वतःहून त्यांचं नाव मागे घ्यायचं आहे, नाहीतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि त्यांची रक्कमसुद्धा वसूल केली जाईल, असं वक्तव्य जे माजी मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी रविवारी बोलताना केलेलं होतं. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली. बघा, त्यानंतर काय झालेलं की ज्या लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांमध्ये इथे खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. बघा, त्यानंतर काय झालेलं की असं वक्तव्य माजी मंत्र्यांनी केल्यानंतर जे महिला आणि बाल विभागाचे जे सचिव आहे अनुप कुमार यांनी काय केलेलं की राज्यातील जे सर्व महिला आणि बाल विभागाचे जे अधिकारी यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी संवाद साधला. लेक लाडकी योजनेसाठी राज्याला सुमारे 2.5 लाख लाभार्थ्यांची उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. योजनेसाठी जिल्ह्यातून आलेल्या अर्जांना मान्यता देऊन रक्कम संबंधित मुलींच्या खात्यावर जमा करावी, तसेच आणखी मुलींचे अर्ज मागावेत, अशी सूचना देखील महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी दिलेली आहेत. तर बघा, आता नेमके याच्यामध्ये निकष काय आहे, आपल्याला जर याच्यामध्ये बाद व्हायचे नसेल तर आपल्याला निकष समजून घेणे खूप महत्त्वाचे. बघा, जो पहिला निकष आहे, पहिला नियम आहे तो म्हणजे लाभार्थी महिलाचे वय 18 ते 65च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. त्यानंतर कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असणे सुद्धा इथे आवश्यक आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. बघा, जर तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. बघा, काही महिला काय करत आहे की दोन्ही योजनेचा लाभ घेत आहे, लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे आणि जी संजय गांधी निराधार योजना याचा देखील लाभ घेत आहे. चारचाकी वाहने असणाऱ्या महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तर असं हे निकष आहे.
निकषसुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे होते. आता लेख लाडकीच्या उद्दिष्टांमध्ये काय नेमकी वाढ झाली ते बघा. लेख लाडकी योजनेसाठी राज्याला सुमारे 2.5 लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आले आहेत. योजनेसाठी जिल्ह्यातून आलेल्या अर्जांना मान्यता देऊन रक्कम संबंधित मुलींच्या खात्यावर जमा करावी. तसेच आणखी मुलींचे अर्ज मागावेत अशी सूचना देखील महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सूत्रांनी दिलेली आहे. तर राहिला आपला जो प्रश्न आहे तो म्हणजे 7व्या हप्त्याचा. जर 7वा हप्ता आपल्याला लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जर आपण मागील सर्व जे हप्ते बघितलेत तर ते आपल्याला महिन्याच्या शेवटी 24 तारखेपासून तर 30 तारखेदरम्यान आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर याच्यावरून आपल्याला एकंदरीत असं लक्षात येतं की जो आपला 7वा हप्ता आहे जानेवारीचा हप्ता तो आपल्याला जानेवारीच्या शेवटपर्यंत भेटू शकतो. अजून कोणतीही अधिकृत इथे माहिती आलेली नाही सरकारकडून की आम्ही या तारखेला योजनेचा हप्ता जमा करू. तर तुम्हाला महिन्याच्या शेवटपर्यंत हप्ता भेटू शकतो